किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे पक्षातर्फे की मुंबईसाठी सर्वसाधारण गटात महिलेसाठी हे आरक्षण कसं काय असू शकतं, यासाठीचे निकष बदलण्यात आलेत, हे पक्षपाती निकष आहेत असा आरोप, अशी टीका त्यांनी केली आहे। मुंबईचं महापौरपद ओबीसीमध्ये का राखीव झालं नाही असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे। आणि याद्वारे दरम्यान तुमच्या तक्रारी आम्ही नोंदवून घेऊ असं मंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलेलं आहे। मीरा भाईंदरचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दाव्यानुसार नवी मुंबई आणि मुंबईमध्ये हे शेड्यूल ट्राइब्स किंवा ओबीसी गटासाठी राखीव असायला हवं होतं, मात्र सत्ताधाऱ्यांनी ते होऊ दिलं नाही असा आरोप केलेला आहे ठाकरे गटाने। मीरा भाईंदरचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा यावेळी जोरदार रोचक राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या निवडणुकीच्या पूर्वी। तिथे आता महापौरपद सर्वसाधारण गटासाठी महिलांसाठी राखीव। आताची मोठी बातमी, आज दिवसभरात सर्व महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षणं समोर येत आहेत। मीरा भाईंदरचं महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव आहे। मुंबईचं महापौर आरक्षण रोटेशननुसार का नाही घेतलं असंही किशोरी पेडणेकर यांनी विचारलेलं आहे। सोडती वेळी किशोरी पेडणेकर या प्रचंड आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या की हे आरक्षण ओबीसीसाठी का देण्यात आलं नाही। मीरा भाईंदरचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेलं आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत याविषयी अधिक माहिती देत आहेत। सुशांत, शिवसेनेचा आरोप आणि मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची आता झालेली घोषणा, आरक्षणाच्या बाबतीतली घोषणा, काय सांगाल? प्रसन्न सर, अर्थात 29 महानगरपालिकेच्या महापौर आरक्षणाची घोषणा जी आहे ती झालेली आहे। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी विरोधकांनी देखील आक्षेप घेतलेला आहे। ही सोडत निघताना नेमकी गडबड का होते असा आक्षेप विरोधकांनी घेतलेला आहे। आता परांजपे जे आहेत ते बोलणार आहेत। आणि आपण प्रसन्न सर पाहिलं असेल तर मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं महिला ओपनसाठी आरक्षण जे आहे ते पडलेलं आहे। आणि त्यामुळे भाजपच्या 4 महिला ज्या आहेत 29 महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आत्ताच नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही महापौरपदाची सोडत काढण्यात आली। सर्वप्रथम अनुसूचित जमाती यांचं आरक्षण काढण्यात आलं, त्याच्यानंतर अनुसूचित जाती यांच्यासाठीचं आरक्षण काढण्यात आलं, नागरिकांसाठी मागास प्रवर्ग याचं आणि त्यानंतर खुला प्रवर्गाचं आरक्षण काढण्यात आलं। ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली। काही राजकीय पक्षांना शिवसेना उभाटाला त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन होतं, ते त्यांनी रेज केलं, पण त्याच्याबद्दलची संपूर्ण खुलासा हा नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडनं करण्यात आला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने हे आरक्षण काढण्यात आले। महाराष्ट्र शासन की ओर से 29 महानगरपालिकाओं के महापौर पद का आरक्षण, ये पूरी प्रक्रिया आज नगर विकास राज्य मंत्री की अध्यक्षता में की गई। पहले अनुसूचित जमाती इनका आरक्षण निकाला गया, फिर अनुसूचित जाति, फिर ओबीसी और खुला प्रवर्ग, इन सभी का आरक्षण पूरी पारदर्शिता से निकाला गया। और मुझे विश्वास है कि जिस प्रकार से महाराष्ट्र शासन ने युति सरकार महायुति की सरकार ने आज ये आरक्षण की प्रक्रिया पूरी की है, आने वाले दिनों में महापौर पद का चुनाव भी जल्द से जल्द घोषित हो जाएगा। आपण पाहतोय महापालिकेच्या महापौरपदासाठीचं आरक्षण पनवेल ओबीसी, इचलकरंजी ओबीसी, उल्हासनगर ओबीसी, कोल्हापूर ओबीसी, चंद्रपूर ओबीसी महिला, जळगाव ओबीसी महिला, अहिल्यानगर ओबीसी महिला, अकोला ओबीसी महिला,
मुंबई सर्वसाधारण, नवी मुंबई सर्वसाधारण, मीरा भाईंदर सर्वसाधारण, भिवंडी सर्वसाधारण महिला. महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. मीरा भाईंदरचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असेल, त्यामुळे ज्याला आपण सर्वसाधारण प्रवर्ग ओपन कॅटेगरी म्हणतो त्यातील महिलेसाठी हे पद राखीव असेल. त्यामुळे जे काही सत्ता समीकरण तिकडे तयार होईल त्यातील पक्षांना सर्वसाधारण गटातील महिला उमेदवार महापौर पदासाठी द्यावा लागेल. नाशिक महापालिकेचा महापौर सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेले आहे. नाशिकमध्ये मुंबईच्या दरम्यान मुंबईत एसटी प्रवर्गाचं आरक्षण नाही आणि हाच मुद्दा टीकेचा केलेला आहे शिवसेना ठाकरे गटाने. महायुतीला दिलासा, ठाकरेंचं स्वप्न मात्र अपूर्ण होणार. मुंबईत महायुतीला दिलासा मिळालेला आहे. ठाकरेंकडे एसटी प्रवर्गातील उमेदवार होते, मात्र त्यांचा महापौर होऊ नये म्हणून हे झालं असा गंभीर दावा ठाकरे गटानं केलेला आहे. मुंबईत एसटी प्रवर्गाचं आरक्षण नाही. मुंबईत सर्वसाधारण गटातल्या महिलेसाठी आरक्षण असेल. मुंबईत एसटी प्रवर्गाचं आरक्षण नाही. पुणे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालेलं आहे. धुळे महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव. मुंबईत महायुतीला दिलासा.